नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर आपण बघतोय या ठिकाणी मसावी आणि लसावी या चॅप्टरच्या संदर्भात एलसीएम अँड एचसीएफच्या सर्व मूलभूत संकल्पनांच्या संदर्भात चर्चा केल्याच्या नंतर आपण बरेच प्रश्नांचे प्रकार या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये बघितलेले होते आणि आज केवळ दोन प्रकारच्या संख्या राहिलेल्या आहेत ज्यांच्यावरती लसावी आणि मसावीचा क्वेश्चन जर विचारला गेला तर तुम्हाला त्यांचा आन्सर काढता यायला पाहिजे। ओके, दशांश अपूर्णांकवाल्या संख्यांचं लसावी मसावी बघितलं, आपण व्यवहारी अपूर्णांकवाल्या संख्यांचं बघितलंय, त्याच्यानंतर साधारण संख्या ज्या पूर्णांक संख्या असतात त्यांचं बघितलंय, चलयुक्त संख्या ज्या असतात ज्यांना की बहुपदी सुद्धा म्हणतो आपण त्या संख्या, आणि घातांकयुक्त संख्या असतात त्या संख्या, आणि चलयुक्त आणि घातांकयुक्त संख्या अशा संमिश्र स्वरूपाच्या संख्या असतात त्यांचं एलसीएम जरी विचारलं तरी सुद्धा आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता यायला पाहिजे। तर त्या संदर्भात बघून मग राहिलेले इतर काही प्रश्नांचे प्रकार आहेत जे की सर्रासपणे लसावी आणि मसावीच्या संदर्भात विचारले जातात। तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला। आय होप सर्व विद्यार्थी मित्रांच्या हातामध्ये या ठिकाणी विद्यार्थिनींच्या हातामध्ये पेन असेल, वही असेल आणि व्यवस्थित नोट्स तुम्ही बनवत असाल आणि जेवढा कंटेंट या ठिकाणी मी डिलिव्हर करायचा प्रयत्न करतोय तर आय डोंट नो की एवढा काय इनफ स्वरूपात, पुष्कळ स्वरूपात कंटेंट कोणी डिलिव्हर केलेला असेल। केवळ एका चॅप्टरच्या संदर्भात जवळपास 17-18 व्हिडिओज अपलोड केलेले, ते पण 40-45 मिनिटांचे। व्हिडिओची संख्या वाढवायची म्हणून कुठेतरी आहे ना मी तुम्हाला अर्धा तासाचं कंटेंट शिकवलंय आणि व्हिडिओज वाढवलेत असं पण केलेलं नाहीये। अगदी सविस्तर आपण प्रत्येक टॉपिकचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। तर आज आपण बघतोय लसावी आणि मसावीच्या संदर्भात। ओके, चला प्लेलिस्टमध्ये मॅथमॅटिक्स अँड रिझनिंगच्या संदर्भात बाकीचे इतर सर्व चॅप्टर्स तुम्हाला बघायला मिळतील। आतापर्यंत आपण टक्केवारी संपवले, गुणोत्तर प्रमाण संपवले, मिश्रण आणि एकत्रीकरण संपवले, त्याच्यानंतर नफा आणि तोटा संपवल्याच्या नंतर आज आपण बघतोय लसावी आणि मसावीच्या संदर्भात, कारण हा चॅप्टर खूप साऱ्या इतर चॅप्टरशी कनेक्टेड आहे। म्हणून एका चॅप्टरच्या तयारीमध्ये खूप साऱ्या चॅप्टर्सची ना या ठिकाणी तयारी लपलेली आहे, जे की तुम्हाला या ठिकाणी काय करेल, नक्कीच मदत करेल बेटर अंडरस्टँडिंगसाठी। ओके, चला तर मग सुरुवात करूयात आजच्या फर्स्ट लेक्चरला। याच्यामध्ये घातांकित संख्या आणि बहुपदींचा लसावी आणि मसावी कसा काढला जातो या संदर्भात प्रश्न बघायचे आहेत। आणि घातांकित संख्या आणि बहुपदीच्या संदर्भात PYQ मध्ये जेवढे काही क्वेश्चन येतील त्या ठिकाणी आहे ना प्रत्येक कॉन्सेप्ट मी या ठिकाणी आहे ना क्लिअर करत तुम्हाला आहे ना गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल। ओके, चलो तर आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे, आपल्या ब्लँक स्क्रीनवरती या ठिकाणी कुठलाही क्वेश्चन दिलेला नाही आहे। ओके, चलो हे 2 पेजेस यूज करायचे आहेत, काही बेसिक गोष्टी आपल्याला समजायचे आहेत। ओके, समजणं महत्वाचं आहे आणि संकल्पना जास्त महत्वाची आहेत। कॉन्सेप्ट नेहमी काय असते, प्रत्येक प्रॉब्लेमचा ना एक मूळ असतो। ओके, तो पाया असतो। जोपर्यंत पाया मजबूत असणार नाही, जोपर्यंत कॉन्सेप्ट आपल्याला समजणार नाही, तोपर्यंत आपण कशाचीही रचना त्याच्यावरती करू शकत नाही। जर आपण ट्रिक्सचा वापर करून जर या ठिकाणी तयारी करण्याचा प्रयत्न केलो तर तो जो पत्त्यांचा बंगला आहे तो कधीही ढासळू शकतो, हे लक्षात घ्या। ओके, आणि PYQ ला सामोरे जात असताना किंवा आगामी परीक्षेतील प्रश्नांना सामोरे जात असताना जोपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर नसतात तोपर्यंत कुठलाही परीक्षार्थी अभ्यर्थी जो असेल तो या ठिकाणी कट ऑफ मध्ये बसण्यालायक नसतो। ओके, फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेल्या स्क्रीनवरती आपल्याला 2x आणि 3x यांचा लसावी व मसावी काढा। बरेच जण याचं डायरेक्ट आन्सर सांगू शकतील, मात्र आन्सर कसं आले याची ट्रिक यूज करून त्यांनी काय त्या क्वेश्चनला आन्सर केलेला असेल। बरेच जण सांगतील सर 2x आणि 3x चा एलसीएम आहे या ठिकाणी 6x, कारण कुठेतरी आपण या प्रश्नाच्या संदर्भात मागच्या व्हिडिओमध्ये आहे ना चर्चा केलेली होती, असे काही क्वेश्चन आलेले होते, कालच्याच लेक्चरमध्ये आपण आहे ना चर्चा केलेली होती त्या ठिकाणी। ओके, तर आज आपल्याला 2x आणि 3x यांचा लसावी काढायचा असेल तर कोणती पद्धत, एक युनिव्हर्सल मेथड आहे ना आपल्याला सगळीकडे यूज करता येईल। त्याच्यानंतर 4x चा वर्ग आणि 6x या 2 संख्या दिलेत, यांचं काय काढायचं आहे, लसावी व मसावी काढायचं आहे। तर तो काढत असताना काय करायचं आहे, त्यानंतर 12x चा वर्ग आणि 6xy चा वर्ग चा लसावी व मसावी काढायला सांगितलं, तर हा सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर 2 × 3⁻², 2 × 3 चा वर्ग गुणिले 7 आणि दुसरी संख्या 2 चा वर्ग गुणिले 3 गुणिले 7 चा घन, या संख्यांचा लसावी व मसावी काढा म्हणून सांगितलं। असे खूप सारे क्वेश्चन आहेत आणखीन PPT मध्ये आपण पुढे बघितलं तर। ओके, तर आपल्याला या सगळ्यांचा बेस काय ते समजून घ्यायचं आहे। ओके, चलो ओके सुरुवात करूयात। आजचा फर्स्ट क्वेश्चन मी या ठिकाणी घेतोय, काल ज्याच्यावरती सविस्तर खूप चर्चा झाली होती, खूप समजून घेतलं होतं त्याच्यावरून आपण। तर असा एक्झाम्पल कोणता आहे, 12 आणि 8। 12 आणि 8 या संख्यांचा लसावी जर काढा म्हणलं तर आहे ना
बिनचूक या ठिकाणी उत्तर सांगतील विद्यार्थी सर्व. काय जे विद्यार्थी अगदी सुरुवातीच्या व्हिडिओपासून या ठिकाणी आपल्यासोबत कनेक्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांना या दोन संख्यांचा लसावी काढण्यामध्ये आहे ना काहीही अडचण नसेल. लसावी किती आहे 24 आणि मसावी किती आहे, मसावी बरोबर किती आहे 8. ट्रिकचा वापर करून आपण 12च्या पटीतली अशी संख्या सांगतो ज्या संख्येला 8 ने पण भाग जाईल. ओके सॉरी मसावी 8 नाही, मसावी किती असायला पाहिजे, मसावी 4. ओके तर काल खूप सारे गुणधर्म सुद्धा शिकलेले होते. आज काय करायचं बघा, 12 या संख्येला आणि 8 या संख्येला स्प्लिट करून म्हणजेच त्यांची फोड करून सुद्धा आपल्याला काय करता येतं, लसावी आणि मसावी सांगता येतं. तर ती वाली ट्रिक कोणती आहे, लहानपणी तुम्ही शाळेमध्ये असताना शिकला असेल. हे ट्रिक कुठलीही संख्या दिली की त्या संख्येची फोड करायची असते. ओके संख्येची फोड. चलो 12ची या ठिकाणी फोड करून घेतो इकडं. ओके 12 ही संख्या आहे तर 12चे अवयव लिहून घ्यायचे. काय काय, बे सख्ख 12, बे त्रिक 6, 3 एक्क 3. राईट. तर 12 या संख्येचे अवयव काय काय झाले, 2 गुणिले 2 गुणिले 3. या संख्यांपासून काय 12 तयार होता. 8च्या बाबतीत ओके 8चे अवयव पाडत असताना बे चोक 8, बे दोन्ही 4, बे एक बे. तर किती वेळेस 3 वेळेस 2 ही संख्या आलेली. किती वेळेस 3 वेळेस 2 ही संख्या आलेली आहे. ज्या वेळेस आपल्याला मसावी विचारलं जातं, काय ज्यावेळेस आपल्याला काय मसावी काढा म्हणून सांगितलं जातं, मसावी काढा म्हणून सांगितलं जातं, त्यावेळेस आपण हे जे या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत गुणाकारात लिहिलेल्या, तर या संख्यांमध्ये काहीतरी कॉमन आहे. तर आपण काय करतो, मसावी काढत असताना ज्या संख्या सामायिक आहेत त्या संख्या काय करतो लिहून घेतो. फक्त ज्या सामायिक आहेत फक्त त्याच संख्या काय करतो लिहून घेतो. ओके 2 ही संख्या दोघांमध्ये सामायिक आहे तर 2 लिहिलं. त्याच्यानंतर गुणिले हा 2 सुद्धा सामायिक आहे म्हणून या दोन्ही सामायिकसाठी आहे ना एकदा लिहून घेतलं. त्याच्यानंतर आणखीन कुठलाही नंबर सामायिक राहिलेला आहे का, नाही. 12 मध्ये 3 शिल्लक राहिले आणि 8 मध्ये 2 शिल्लक राहिलेला आहे. ओके तर मग झालं, याच ठिकाणी ना ही प्रोसेस संपली. तर मसावी बरोबर किती काढला 4. मसावी काढण्यासाठी असेच अवयव घ्यायचे जे सर्व संख्यांमध्ये कसे असतील सामायिक असतील. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर काय होईल. ओके चला अगोदर याला कंप्लीट करू. ज्यावेळेस लसावी सांगायची असते, काय सांगायचं असतं, ज्यावेळेस लसावी सांगायची असते त्यावेळेस काय करावं लागतं, जे सामायिक आहेत त्यांच्यासाठी आहे ना हा 2 लिहिला, या 2 साठी हा पण सामायिक आहे तर हा पण 2 लिहिला. त्याच्यानंतर हा 3 शिल्लक राहिलाय तो पण घ्यायचाय, सोडायचं नाही. आणखीन शिल्लक राहिला हा 2 शिल्लक राहिलाय तो पण घ्यायचा. या ठिकाणी जे सामायिक आले ते एकदाच घ्यायचं आहे. हा सामायिक आला इथं पण एकदा लिहिला, हा पण सामायिक आला 2 तो पण एकदा लिहिला, 3 लिहिलं 2 लिहिलं. ओके बे दोन्ही 4, 4 त्रिकम 12, 12 दोन्ही 24. लसावी किती आला 24. किती आला लसावी 24. क्लिअर आहे. ओके समजतायत गोष्टी या ठिकाणी. चलो या पद्धतीने लसावी आणि मसावी काय करायचं असतं, कॅल्क्युलेट करायचं असतं. दुसरं बघा 12चे अवयव या ठिकाणी मी काय लिहिले होते, 2 अवयव काय लिहिले होते, 2 2 3 2 2 2 2 इंटू 2 इंटू 3 आणि 8 2 इंटू 2 इंटू 2. चलो तर काय करतो मी यालाच वेगळ्या घातांकित स्वरूपात आहे ना लिहायचा प्रयत्न करतो. घातांकित संख्या पण दिलेल्या आहेत आपल्याला. 12चे अवयव हा 2चा वर्ग लिहू शकतो मी गुणिले 3 आणि हे 8चे अवयव काय आहेत 2चा घन आहे. तर मसावी काढत असताना फक्त सामायिक संख्याच घ्यायच्या आणि आता इथं 2चा वर्ग आहे इथं 2चा घन आहे, मग घ्यायचं काय मसावीमध्ये मसावी काढत असताना, तर जो घातांक लहान आहे तो घातांक लिहून घ्यायचा. म्हणून यांचा मसावी किती झाला, मसावी एक तर काय करायचं, असामायिक अवयव एक पण चालणार नाही, सामायिक अवयव कोण आहे 2 आहे आणि त्याचा सर्वात लहान घातांक किती आहे 2 आहे, 2चा वर्ग. तर मसावी किती आला 4. बघा ट्रिकनं आपण काढलं होतं मसावी तरी 4 आला, अवयव पद्धतीने आपण काढलं होतं तरी पण या ठिकाणी मसावी 4 आले. आणि आता काय बघतोय आपण, घातांकित स्वरूपात संख्या असतील तर त्यांचा मसावी काढत असताना काय सामायिक असलेली संख्या लिहायचं आणि त्याचं काय करायचं आहे घातांक छोटा जो असतो तो लिहायचा असतो. ओके लसावी काढत असताना काय करायचं असतं, लसावी कॅल्क्युलेट करत असताना ज्या सामायिक संख्या आहेत ती संख्या लिहून घ्या
आणि त्या संख्येचा मोठ्यात मोठा घातांक लिहायचा. किती आहे तो? 3 दिलेला आहे. हे लिहिलं. आणि त्याच्यानंतर आणखीन शिल्लक काय राहिले त्या सर्व संख्या लिहून घ्यायच्या. संख्या लिहून घेतलं. 2चा घन किती आहे? 8 गुणिले 3 बरोबर लसावी किती आला? 24 आला. क्लिअर आहे? लसावी आला. क्लिअर आहे? चलो, तर मग आता आपल्याला जे क्वेश्चन विचारले होते त्या प्रश्नांचं काय करायचं आहे? आन्सर सांगायचं आहे. पहिला नंबर आहे 2x आणि दुसरा नंबर आहे 3x. या दोन्ही संख्यांचं काय काढा म्हणून सांगितलंय? लसावी काढा म्हणून सांगितलेलं आहे. जास्त अवघड काही नाही. आतापर्यंत जे काही तुम्हाला सांगितलं फक्त तेच या ठिकाणी फोकस करायचं आहे. 2x, जसं की 12ला मी काय लिहिलं होतं? 12ची फोड करून 2 गुणिले 2 गुणिले 3 लिहिलं होतं. तर 2x ची फोड करून मी 2 गुणिले x असं लिहितो. 2 गुणिले x. समजतं या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसरा नंबर कोणता आहे? 3x आहे. किती आहे? 3x. तर याची फोड करून काय लिहितो मी? 3 गुणिले x. किती? 3 गुणिले x. आता ज्या वेळेस यांचा मसावी काढा म्हणून सांगितलं जातं, ज्यावेळेस यांचा काय काढा म्हणून सांगितलं जातं? मसावी. ओके, मसावी काढा म्हणून सांगितल्याच्या नंतर जे सामायिक आहे तेच लिहायचं आहे. आता संख्यांचं आहे ना, जास्त टेन्शन घेऊ नका. 2 आणि 3चा मसावी डायरेक्ट लिहून टाका. किती आहे? 1 आहे. संख्यांचा मसावी आपल्याला डायरेक्टली लिहिता येतो. ओके, आपण बघितलं होतं. या दोघांमधला फरक किती? 1 आहे. तर 1 मसावी यांचा. x आणि x चा मसावी किती असतो? जे सामायिक आहे ते एकदाच लिहून घ्यायचं आहे, x. म्हणून मसावी किती झाला? 1x किंवा फक्त x म्हणू शकतो. आणि या संख्यांचा लसावी काढत असताना काय करायचं आहे? लसावी काढत असताना काय करायचं आहे? या ठिकाणी जे सामायिक आहे ते एकदाच लिहायचं आहे. जे असामायिक राहिलेले ते पण लिहून घ्यायचे. जसं की 2 गुणिले 3 गुणिले हा x चा वर्ग लिहायचा नाही, काय फक्त x लिहायचा. बेत्रिक 6x हा काय झाला? यांचा लसावी. ओके, म्हणून आन्सर काय काय? हा आहे मसावी आणि हा आहे विचारलेला प्रश्नाचा लसावी. हे समजण्यासाठी सगळ्यात बेसिक क्वेश्चन, सगळ्यात इझी क्वेश्चन घेतलं होतं. ओके, चल नेक्स्ट. संख्या काय काय दिलेत बघा. 4x चा वर्ग आणि 6x यांचा लसावी व मसावी काढा. 4x चा वर्ग या संख्येची फोड करून मी लिहितो 4 गुणिले x गुणिले x. आणि 6x या संख्येची फोड करून मी काय लिहितो? 6 गुणिले x. तर यांचा लसावी काढत असताना, यांचा काय काढत असताना? लसावी काढत असताना, चलो बघ, लसावी ज्यावेळेस काढायचा आहे तर त्यावेळेस संख्यांचा लसावी सरळ सरळ काढून टाका. 4 आणि 6चा लसावी किती आहे? 6च्या पुढील दुसरी संख्या दॅट इज 12. ओके, हा x वर्ग आणि हा x यांचा लसावी काय येतो? लसावी काढत असताना जे जे पद या ठिकाणी दिले x आणि इथं पण x दिलेला आहे, जो सगळ्यात मोठा घातांक असतो तो लिहायचा असतो. ओके, तर काय लिहायचं? 12x चा वर्ग. घातांक लहान असलेला लिहायचं नाही, घातांक मोठा असलेला लिहायचो. आणि ज्यावेळेस मसावी काढा म्हणून सांगितलेलं असेल, ज्यावेळेस काय मसावी काढा म्हणून सांगितलेलं असेल, 4 आणि 6चा या ठिकाणी मसावी किती आहे? 2 आहे. दोघांमधला फरक 2 आहे, तर 2नी भाग जातो दोघांना पण, म्हणून मसावी किती झाला? 2 झाला. आता जे सामायिक आहे फक्त तेच लिहायचं आहे. ओके, जे सामायिक x वर्ग आणि x मध्ये सामायिक काय? फक्त x आहे, म्हणून त्यांचा मसावी किती झाला? 2x. तर हे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, इथं जर तुमची समज विकसित होते तर मग या क्वेश्चन मध्ये आपण आन्सर करू शकतो. दॅट इज 12x चा वर्ग आणि 6xy वर्ग. ओके, तर असं ज्यावेळेस दिलेलं असेल तर त्यावेळेस लसावी काढत असताना, लसावी जर काढायचा असेल तर प्रत्येक पद लिहायचं. सरळ सरळ 12 आणि 6चा लसावी किती आहे? 12. हे संख्यांचं संपलं. आता x वर्ग आणि इथं xy वर्ग असं दिलेलं आहे, तर हे x कॉमन आहे, तर मोठा घातांक लिहून घ्या, दॅट इज x वर्ग. आणि y कॉमन नाहीये, बट y पण आपल्याला घ्यावा लागतो, त्याचा मोठा घातांक किती आहे? 2 आहे. तर 12x वर्ग y वर्ग हा काय झाला? यांचा लसावी. आणि मसावी काय असेल? मसावी काय असेल? मसावी असेल 12 आणि 6चा मसावी सरळ सरळ किती आहे? 6 आहे. ओके, आणि त्याच्यानंतर x वर्ग आणि इकडे आहे xy वर्ग, या दोघांमध्ये सुद्धा जे कॉमन आहे फक्त तेवढंच लिहायचं आहे, छोटा घातांक घ्यायचा आहे. x कॉमन आहे, x घेतला, लहानात लहान घातांक किती? 1, दॅट इज 1. म्हणून या संख्यांचा लसावी किती झाला? 6x. संख्यांमध्ये आणि या बहुपदींमध्ये जास्त अंतर नाहीये, जास्त अवघड असं काहीच नाही त्या ठिकाणी. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता आलो आपण नंबरवरती. ज्या वेळेस आहे ना चल दिलेले असतात, आपण मगाशी जशी क्वेश्चन बघितली त्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 2 संख्या दिलेत
दॅट इज 2 × 3⁻2 × 7. ओके, ही एक संख्या आहे. कॉमा देऊन दुसरी संख्या दिली 2चा वर्ग गुणिले 3 गुणिले 7चा घन. ओके, ज्यावेळेस आपल्याला लसावी विचारला जाईल त्यावेळेस प्रत्येक पद लिहायचं आहे. प्रत्येक पद किती वेळा? एक वेळा. 2 या ठिकाणी 3 आणि 7. 2 3 ला 7 सोडून काय आहे का? 2 3 7 ला सोडून दुसरा कुठला पद आहे का? नाही. 2चा सगळ्यात मोठा घातांक किती? 2 दिले, 2 लिहून घ्या. 3चा मोठा घातांक 2 आहे आणि 7चा मोठा घातांक 3 आहे. हा काय झाला यांचा लसावी. मसावी काय असतो? मसावी काय असतो? जे सामायिक आहे तेच लिहा. 2 पण सामायिक आहे, 3 पण सामायिक आहे, 7 पण सामायिक आहे. 2 3 आणि 7 लिहिलं, मात्र यांचे घातांक कोणते घ्यायचे? सगळ्यात छोटे. 2चा सगळ्यात छोटा घातांक 1 आहे, 3चा सगळ्यात छोटा घातांक 3 आहे आणि 7. हेच काय झालं याचं मसावी. हे नंबरच्या बाबतीत आहे ना क्वेश्चन या पद्धतीने आहे ना सॉल्व्ह होतो. दुसरा एक क्वेश्चन या ठिकाणी दिलेला. क्वेश्चन थोडंसं व्यवस्थित वाचून घ्या. आन्सर लिहू. सिंगल स्टेपमध्ये आहे ना आपण आन्सर लिहू. बघा काय काय दिलेलं आहे आपल्याला. संख्या काय काय दिलेले आहेत? 2चा घन गुणिले 5चा घन गुणिले 3चा वर्ग, बरोबर. दुसरा नंबर काय दिले? 2चा चौथा घातांक गुणिले 3चा 6वा घातांक गुणिले 2चा एवढंच दिलेलं आहे. ओके, ती तिसरी संख्या. ओके, तिसरी संख्या काय? 2चा वर्ग गुणिले 3चा 5वा घातांक गुणिले 7चा वर्ग. लसावीमध्ये समजून घ्या मी काय सांगतोय ते. लसावी काढत असताना प्रत्येक पद लिहायचं आहे, प्रत्येक संख्या लिहायचं आहे. 2 5 3 2 5 3 आणि आणखीन एक राहिलं 7. यांच्या व्यतिरिक्त कुठलीही संख्या दिलेली नाही आहे. आता या ज्या संख्या लिहिलेत या सर्व संख्यांचा ना सगळ्यात मोठा जो घातांक दिलेला आहे तो लिहायचा आहे. 2चा तिसरा घातांक, चौथा घातांक, दुसरा घातांक, चौथा लिहून घ्या. ओके, 5चा घन, 5 एकदाच आहे आणि तो घन आहे, 5चा घन. ओके, 3चा या ठिकाणी 6वा घातांक, 5वा घातांक, दुसरा घातांक, 3चा कितवा? 6वा घातांक लिहा. 7चा या ठिकाणी वर्ग दिलेला आहे, 7चा वर्ग. हे काय झालं? एलसीएम विचारलेलं क्वेश्चन. याच्यामध्ये काही प्रोसेस करायची आवश्यकताच नाही. प्रत्येक पद लिहिलं गेलं पाहिजे लसावीमध्ये आणि मोठा घातांक लिहायला पाहिजे. आणि मसावीमध्ये काय कंडिशन असते? मसावीची अट काय असते? जे पद कॉमन आहे तेच लिहायचं आहे. 2 हा सगळीकडे आहे तर 2 लिहून घ्या. ओके, त्याच्यानंतर 3 सगळीकडे आहे तर 3 लिहून घ्या. 5 सगळीकडे आहे नाही. 7 सगळीकडे आहे का? नाही. म्हणून हे 2च काय झाले या ठिकाणी लिहून घेतले. यांचा महत्तम तिसरा घातांक, चौथा घातांक, दुसरा घातांक, छोटा घातांक लिहून घ्या सगळ्यात. ओके, आणि 3चा 6वा घातांक, 5वा घातांक, दुसरा घातांक, 3चा वर्ग. तर हे काय असेल? 2चा वर्ग गुणिले 3चा वर्ग. हा यांचा काय झाला? मसावी झाला. तर एक क्वेश्चन तुमच्यासाठी या ठिकाणी सेम टाईपचं ठेवलेलं आहे. याचं आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. ओके, आता याच्या पुढे सेशनमध्ये आहे ना काही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी मी सेम टाईपचे ठेवत जाईल. ओके, इथे येऊन आहे ना आता घातांकित संख्या, बहुपदीयुक्त संख्या ज्या होत्या त्या या ठिकाणी संपवलेल्या आहेत. आणि त्यांच्या व्यतिरिक्त आतापर्यंत जे क्वेश्चन आपण घेतले नाहीत अशा काही प्रश्नांचा समावेश या स्लाइडमध्ये मी केलेला होता. हा क्वेश्चन पूर्वी झालेला नाही आपला सेशनमध्ये. आज लसावी मसावीचा आहे ना 4था सेशन चालू आहे. ओके, लेक्चर नंबर 4 आहे. तर क्वेश्चन काय दिले? अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की त्या संख्येने 48 व 58 या 2 संख्यांना भागल्यास बाकी 3 उरते. किती? बाकी 3 उरते. बघा, शाब्दिक उदाहरणांना आपण सुरुवात केलेली आहे आणि जेव्हा जेव्हा असं म्हणलं जाईल शाब्दिक उदाहरणांमध्ये मोठ्यात मोठी संख्या शोधा असं म्हणलं की नेहमी काय शोधायचं असतं? मोठ्यात मोठी संख्या शोधा म्हणलं की ना मसावी शोधायचं. काय शोधायचं? मसावी. आणि लहानात लहान संख्या म्हणलं की काय शोधायचं? लसावी शोधायचं. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. लघुत्तम सामायिक विभाजक शोधायचं. मोठ्यात मोठं म्हणल्याच्या नंतर महत्तम सामायिक विभाजक या ठिकाणी शोधायचं आहे. लघुत्तम सामायिक विभाज्य आणि महत्तम सामायिक विभाजक.
आता 48 व 58 या दोन संख्यांना भागल्यास बाकी 3 उरायला पाहिजे. ओके, बरोबर आहे. चलो, मी जर म्हणलं 11ला कोणत्या संख्येनं भागू म्हणजे बाकी 1 उरायला पाहिजे. ओके, 11ला कोणत्या संख्येनं भागायला पाहिजे म्हणजे बाकी 1 उरायला पाहिजे. 11 मधून जर बाकी 1 उरायला पाहिजे तर भाग जाणारी संख्या कोणती असेल? 10 असेल. 10 या संख्येला 5 ने भाग देऊ शकतो मी. 5 ने भाग दिल्याच्या नंतर बाकी किती शिल्लक राहिली? 1. म्हणजेच भाग जाणारी संख्या कोणती आहे? 11 मध्ये 1 आहे. 48 या संख्येला भागल्याच्या नंतर बाकी 3 राहिला पाहिजे. किती? 3. तर ज्या संख्येला भाग जातो ती संख्या काय असायला पाहिजे? 45. आणि 58ला पण भागल्याच्या नंतर बाकी किती शिल्लक राहायला पाहिजे? 3 राहायला पाहिजे. तर ज्याला भाग जाईल ती संख्या कोणती असायला पाहिजे? 55. मग आपल्याला काय करायचं आहे? 48 आणि 58 नाही, बाकी 3 राहायला पाहिजे. म्हणजे 45 आणि 55ला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने आपल्याला काय करता येईल? भाग देता येईल. आपला 45 आणि 55चा काय सांगायचं आहे? मसावी सांगायचा आहे. 45 आणि 55 यांच्यामधला फरक या ठिकाणी बघा. 45 आणि 55 मधला फरक किती आहे? 10चा आहे. कितीचा आहे? 45 आणि 55चा मसावी सांगायचा आहे. 45 आणि 55ला फरक किती आहे? 10चा. 10 ने दोन्ही संख्यांना भाग जात नाही. 10चा दुसरा अवयव कोण आहे? 10चा दुसरा अवयव डायरेक्ट 5 आहे. 5 ने या दोन्ही संख्यांना भाग जातं. सपोज 45ला पण 5 ने भाग दिलं तर निशेषपणे भाग जातो आणि 55ला पण 5 ने भाग दिलं तर निशेष भाग जातं. मग 5 काय झाला? मसावी झाला. आणि या ठिकाणी 48 असतं, 5 ने भाग दिल्यावर 3 शिल्लक राहिले असते. आणि तर 58 असतं तर 5 ने भाग दिलं 55ला तर किती शिल्लक राहिले असते? 3. म्हणून ती संख्या कोणती आहे? 5 ही संख्या आहे. 5 ही मोठ्यात मोठी अशी संख्या आहे ज्या संख्येनं 48 आणि 58ला जर आपण भाग दिलं तर बाकी किती शिल्लक राहते? 3 शिल्लक राहते. म्हणून आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय? 5. तर इथं आपण काय केलं? 48 - 3 आणि 58 - 3 दॅट इज 45 अँड 55चं काय काढायचं होतं? फक्त मसावी काढायचं होतं. हे या क्वेश्चनचं सोल्युशन आहे. मोठ्यात मोठी संख्या म्हणलं की काय शोधायचं असतं? त्यावेळेस मसावी शोधायचं असतं. लहानात लहान संख्या म्हणलं की त्यावेळेस लघुत्तम सामायिक विभाज्य शोधायचा असतो. हा आहे क्वेश्चन नंबर 8 आपल्या स्क्रीनवरती. अशी लहानात लहान संख्या शोधा की अशी लसावी शोधा की. स्पष्टपणे हाच अर्थ आहे त्याचा. अशी लहानात लहान संख्या शोधा की त्या संख्येची दुप्पट केल्यानंतर येणाऱ्या संख्येला 12, 18, 21 व 30 ने पूर्ण भाग जातो. 12, 18, 21 व 30 ने पूर्ण भाग जायला पाहिजे अशी संख्या कोणती? चलो, तर याचं काय काढायचं आहे? आपल्याला लसावी काढायचं आहे. लसावी काढत असताना या ठिकाणी संख्या मोठ्या आहेत तर ना आपण काय करू? बॉक्स मेथडचा यूज करू. या ठिकाणी काय काय संख्या आहेत? 12 आहे. इकडून लिहू आपण काय? 12, 18, 21 आणि 30 या संख्यांना भाग द्यायचा आहे. ओके, भाग द्यायला स्टार्ट करू. कोणत्या संख्येनं भाग देता येईल? सगळ्यात अगोदर तर 3. 3 चौक 12, 3 संग 18, 3 सत्ते 21, 3 धाय 30. या सर्व संख्यांना भाग जाईल अशी एक पण संख्या नाहीये. मात्र भाग जर 4ही संख्यांना जात नसेल तर कमीत कमी 2 संख्यांना तरी भागू शकतो. 3 संख्यांना तर भागू शकतो. 4, 6 आणि 10 या संख्येनं भागू शकतो. कोणत्या संख्येने? 2नी. 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 2 पंची 10. ज्याला भागलं नाही ती संख्या जशास तसं खाली लिहून घ्या. आता 2, 3, 5 आणि 7ला भाग जाणारी एक पण संख्या नाहीये निश्चितपणे. बरोबर आहे. आता लसावी म्हणजे काय असतं? लसावी म्हणजे अशी संख्या असते ज्या संख्येला 12, 18, 21 आणि 30 ने भाग जाईल. तर या चौघांची लसावी काय आहे? 3, 2, 2, 3, 7, 5 यांचा गुणाकार. ओके, तर 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 5. ओके, तर गुणाकार काय तो बघा. ओके, चलो. ओके, काय करू? या दोघांचा गुणाकार शेवटी करू. ओके, 5 दोन्ही 10 होतं. बाकी संख्यांचा गुणाकार बघा. 3 दोन्ही 6, 7 त्रिक 21, 21 त्रिक 63, 63 दोन्ही. ओके, 63 दोन्ही 126, 126 गुणिले 10 1260. बरोबर, 1260 येतं का? आणि काय? 7 त्रिक 21, 21 दोन्ही सॉरी चुकला आपला थोडासा. 7 त्रिक 21, 21 दोन्ही 42. ओके,
42 त्रिक या ठिकाणी किती येतं? 42 त्रिक 126, 126 गुणिले 10 बरोबर आहे 1260 येईल ना. 1260 किती आलं? 1260. तर 1260 ही संख्या काय आहे? यांचा लसावी आहे. 1260 याचा लसावी आहे. क्वेश्चन परत एकदा वाचा. काय म्हणले? अशी लहानात लहान संख्या शोधा की त्या संख्येची दुप्पट केल्यानंतर येणाऱ्या संख्येला 12, 18, 21 व 30 ने पूर्ण भाग जातो. 12, 18, 21 व 30 ने पूर्ण भाग जाणारी सगळ्यात छोटी संख्या, लहानात लहान संख्या म्हणजे त्यांचा लसावी असेल. मग ती संख्या कोणती आहे? 1260 आहे. ती संख्या कोणती? 1260 आहे. बट आपल्याला शोधायला ही संख्या सांगितलं नाही. भाग जाईल अशी लहानात लहान संख्या शोधा की ज्याची दुप्पट केल्याच्या नंतर भाग जायला पाहिजे. म्हणजे ती संख्या अशी आहे ज्याची दुप्पट लसावी आहे. तर 1260चं निमपट किती येतं? 630. म्हणून दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर काय? 630. समजलं या ठिकाणी अप्रोच कसा होता? मी परत एकदा सांगतो. अशी लहानात लहान संख्या शोधा की त्या संख्येची दुप्पट केल्याच्या नंतर येणाऱ्या संख्येला 12, 18, 21 आणि 30 ने पूर्ण भाग जातो. 1260 ही अशी लहानात लहान सामायिक विभाजक संख्या आहे ज्याला या सर्व संख्येने भाग जातो. बट आपल्याला विचारली संख्या ही त्याच्या निमपट आहे 630. ओके, ऑप्शन नंबर सेकंड काय आहे? आन्सर आले या ठिकाणी सगळ्यांचं उत्तर बरोबर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ओके, अशी लहानात लहान संख्या शोधा की, लहानात लहान म्हणलं की काय शोधायचं आहे? लसावी शोधायचं आहे आपल्याला. ओके, लघुत्तम सामायिक विभाज्य शोधायचं आहे की ज्या संख्येला 15 ने भागल्यास बाकी 5 उरते, 21 ने भागल्यास बाकी 11 उरते आणि 28 ने भागल्यास बाकी 18 उरते. कशा कशाने भागल्यास? 15 ने भागल्यास, 21 ने भागल्यास आणि 28 ने भागल्यास. ओके, 15, 21 आणि 28. 15, 21 आणि 28. ओके, तर ठीक आहे. चलो सॉल्व करू याला. कोणत्या संख्येनं भाग जातो? 3. 3 5 15. ओके, 3 7 21, 3 7 21, 3 8 सॉरी 27ला तर भाग जाणार नाही ना. एक मिनिट. काय म्हणलंय? संख्या 15 ने भागल्यास बाकी 5 उरतं, 21 ने भागल्यास बाकी 11 उरतं आणि 28 ने भागल्यास बाकी 18 उरते. 15, 21, 28 बरोबर आहे ना. 15, 21, 28. तर यांचा लसावी काढत असताना या ठिकाणी 4 ने पण भाग जाणार नाही. असं कसं होईल? लेट मी चेक द क्वेश्चन एकदा व्यवस्थित वाचून घ्या बरं. अशी लहानात लहान संख्या शोधा की ज्या संख्येला 15 ने भागल्यास बाकी 5 उरते. ओके, 21 ने भागल्यास बाकी 11 उरते आणि 28 ने भागल्यास बाकी 18 उरते. तर 15, 21 आणि 28 लसावीस तर काढायचं आपल्याला. दोनशे 210, 830 आणि 410. ओके, पाच उरते 21. चलो 28च्या पटीतली संख्या जर शोधायचं म्हणलं तर 28च्या पटीतली संख्या या ठिकाणी 28 280 होतात. 280 + 140 540 होतील. 540. ओके, चल असं करून बघू. एक मिनिट. 15 ने भागल्यास बाकी 5 उरते. 15 - 5 बरोबर किती आहे? 15 - 5 बरोबर 10. ओके, 21 - 11. 21 - 11 बरोबर 10 आणि 28 - 18. 28 - 18 बरोबर सुद्धा 10 येतं. आणि 15, 21 आणि 28चा लसावी काढल्याच्या नंतर किती यायला पाहिजे ते? त्यातून 10 मायनस करायचं आहे. 420 42. ओके, चलो आपण सॉल्व करू या ठिकाणी. ओके बघा, चलो दुसरं लॉजिक यूज करू या ठिकाणी. लसावी तर काढायचं या ठिकाणी. 15 आहे, 21 आहे आणि कोणता नंबर आहे? 28 आहे. ओके, तर यांचं एलसीएम काढायचं असेल तर ना 28च्या पटीतली संख्या ती असायला पाहिजे.
28च्या पटीतली संख्या 28 5 140. डायरेक्ट 5 140 का बरं घेतोय? कारण ती अशी संख्या पाहिजे ज्याच्या शेवटी एकतर 5 किंवा 0 असायला पाहिजे, कारण 15 ने भाग जाणारी संख्या हवी असं म्हणले. ओके, 140 ला या ठिकाणी 15 ने भाग जाणार नाही, 21 ने पण जात नाही. तर 28च्या पटीतली आहे ना दुसरी संख्या घेतली आपण, सॉरी 28 दाय 280. 280 या संख्येला 15 ने भाग जातो का? 15 1 15 राहिले 13, 130 ला भाग जात नाही, 21 ने पण भाग जाणार नाही. तर 28च्या पटीतली 280 अधिक 140, 280 अधिक 140, 28च्या पटीतली 15वी संख्या 0, 8 आणि 4 12 2 हात चलाय 2 3 4 420. किती? 420. 420 या संख्येला 15 2 30 जर गेले 420. लसावी किती आहे? 420. का बरं सांगतो मी. ओके, 28 गुणिले 15 जर केलं तर 420 येतं. 21 2 42 भाग जातं, 28 नाही तर भाग चाललायच. 15 2 30 राहिले 12, 120 होतात. 15 8 20चे 15 ने पण भाग चालले, 21 ने पण भाग चालले, 28 ने पण भाग चाललाय. म्हणून एलसीएम काय झाला? 420. बट बाकी राहिला पाहिजे. 420 ला 15 ने भागलं तर काही शिल्लक राहत नाही, 21 ने भागलं तर काही शिल्लक राहत नाही, 28 ने भागलं तर काही शिल्लक राहत नाही. राहायला पाहिजे असं म्हणले. अशी संख्या सांगा 15 ने भागल्यास बाकी 5 उरतं, 21 ने भागल्यास बाकी 11 उरते आणि 28 ने भागल्यास बाकी 18 उरते. तर हे 15 5 मधला फरक 10 आहे, 21 11 मधला फरक 10 आहे, 28 18 मधला फरक 10 आहे. म्हणून आन्सर सांगत असताना जे लसावी आलेला आहे, लसावीतून 10 मायनस करून आन्सर सांगा, दॅट इज 410. म्हणून ऑप्शन नंबर काय? 4 या ठिकाणी आपलं काय आहे? बरोबर आन्सर आहे. आले लक्षात या ठिकाणी? ओके, चलो. तर इथंपर्यंत जर कुठलाही डाऊट नसेल तर हा क्वेश्चन नंबर 10 आपल्या स्क्रीनवरती आहे. अशी लहानात लहान संख्या शोधा की. लहानात लहान संख्या शोधा की म्हणजे काय शोधायचं? आपल्याला लसावी शोधायचा आहे. ज्या संख्येला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते, 16 ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते. काय काय सांगितले? 12 16 आणि 18 ने भागायचं आहे. 12 16 आणि 18 ने भागायचं आहे. तर 18च्या पटीतली अशी संख्या ज्या संख्येला 12 आणि 16 ने भाग जातो, म्हणजे लसावी सांगते 12 16 आणि 18चा. 12 16 आणि 18चा लसावी. ओके, लसावी किती आहे? ओके, लसावी कसं काढायचं याच्यावरती आहे ना भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे आपण. आता डायरेक्ट आहे ना लसावी सांगायचं आहे. 18च्या पटीतली असायला पाहिजे संख्या. तर 18 2 36 ला 16 ने भाग जात नाही, 18 3 54 ला 16 ने भाग जात नाही, 18 5 90 ला भाग जात नाही, 18 8 44चे, 16 90 44चे, 12 12 144. तर 144. पाड्यातली संख्या ही जास्त अवघड नाहीये. ओके, तर लसावी किती आला? 144. मात्र 12 ने भाग दिल्याच्या नंतर बाकी किती राहत आहे? 5. ओके, म्हणून ती संख्या 7 ने लहान आहे. त्याच्यानंतर 16 ने भाग दिल्याच्या नंतर 16 ने भागल्यास बाकी 9 उरते, 16 वजा 9 किती येतं? 7च येतं. आणि त्याच्यानंतर 18 ने भाग दिल्याच्या नंतर किती? बाकी 11 उरतं, तर 7च आहे. म्हणून जो एलसीएम आलेला आहे त्यातून 7 मायनस करा. ओके, 7 मायनस करा तर आन्सर किती? 144 वजा 7 137. या ठिकाणी 137 137 हे याचं आन्सर आहे, फायनल आन्सर. ओके, क्लिअर आहे? चलो, खूप सारे आहे ना भन्नाट या ठिकाणी आहे ना गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत. जे क्वेश्चन आतापर्यंत झालेले होते ते सर्व क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आणखीन एका टाईपचे क्वेश्चन शिल्लक राहतात. त्या एका टाईपचे क्वेश्चन झाले की लगेचच PYQ ला सुरुवात करणार आहोत. ओके, खूप मोठा चॅप्टर नव्हता, जवळपास 4 ते 5 लेक्चर्समध्ये ना सर्व टाईप सुद्धा संपले आहेत आणि सर्व बेसिक सुद्धा या चॅप्टरचं संपलेलं आहे. ओके, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्येमध्ये 45 मिळवल्याच्या नंतर येणाऱ्या संख्येला 6 8 व 12 ने पूर्ण भाग जातो, तर ती संख्या कोणती? मोठ्यात मोठी 3 अंकी संख्यामध्ये 45 मिळवल्यानंतर येणाऱ्या संख्येला 6 8 व 12 ने पूर्ण भाग जातो, तर ती संख्या कोणती? एकतर आहे ना सगळ्यात अगोदर 6 8 आणि 12चा मोठ्यात मोठी संख्या म्हणल्याच्या नंतर मसावी काढायचं नाही, लक्षात ठेवा. मोठ्यात मोठी अशी 3 अंकी संख्या कोणती ज्याच्यामध्ये 45 मिळवल्याच्या नंतर येणाऱ्या संख्येला 6 8 व 12 ने भाग जातो? एक लक्षात घ्या, 6 8 आणि 12. तर आहे ना आपण काय करतो, 6 ने 8 ने 12 ने भाग जाईल अशी लहानात लहान संख्या सांगतो, त्याला काय म्हणतो आपण? लसावी. तर लसावी किती होतं याचा? 12 2 24. किती? 12 2 24. 24च्या पेटीतली दुसरी संख्या. ओके, या संख्येला 6 ने पण भाग चाललाय आणि 8 ने पण भाग चाललाय, बरोबर आहे.
6ने पण भाग जातो आणि 8ने पण भाग जातो आणि 12ने पण भाग जातो, म्हणून हे काय झालं, लसावी झालं. आता आहे ना, मला सांगा, चला हे तर लसावी आहे. अशी दुसरी संख्या कोणती आहे, 24 पेक्षा अशी मोठी संख्या कोणती आहे ज्याला 6, 8 आणि 12ने भाग जातं? निश्चितपणे तर 36 आहे का? 36ला 8ने जात नाही. त्याच्यानंतर 30 आहे का? 30ला 6ने भाग जातो, मात्र 8ने जात नाही. मग कोणती संख्या 24 पेक्षा? ती 24च्या पटीतलीच असते संख्या. काय असते? 24च्या पटीतलीच असते. 48 या संख्येला चेक करा, 6, 8 आणि 12ने भाग जातो. ओके, 24 त्रिक 72 या संख्येला, हे लसावी नाही का, मात्र यांना भाग जातं. हे सामायिक विभाज्य आहेत. कशाचे? 6, 8 आणि 12चे. तर 6, 8 आणि 12चं सगळ्यात मोठं 3 अंकी आहे ना, आपल्याला काय सांगायचं आहे, सामायिक विभाज्य सांगायचं आहे, जे की एलसीएम पेक्षा थोडंसं डिफरंट कॉन्सेप्ट आहे. एलसीएमच्याच काय असतं, पटीत असतं. ओके, मग दिलेले जे 4 पर्याय आहेत, दिलेले जे 4 पर्याय आहेत, तर त्यांच्यापैकी अशी कोणती संख्या आहे ज्याच्यामध्ये 45 मिळवल्याच्या नंतर त्याला 24ने भाग जाईल, ही कंडिशन आहे. ओके, दिलेल्या पटीतली अशी संख्या कोणती आहे? ओके, 24च्या पटीतली, तर हा चलो चेक करू आपण. 999 या संख्येमध्ये किती मिळवू? 45 मिळवू आपण. ओके, 45 मिळवलं. 9 आणि 5 14ला 4, हातच्याला 1, 10 4 14ला 4, हातच्याला 1, 9 आणि 1 10, 1044. 1044 या संख्येला 24ने भाग जातो का? 24ने, 8 1 9 आणि या ठिकाणी 8ने भाग जातो का? या संख्येला जर 3ने आणि 8ने भाग जात असेल तर 24ने भाग जाऊ शकतो. 1044 या संख्येला 8ने भाग जात नाही, कारण शेवटच्या 3 अंकी संख्येला 8ने भाग जातो का? जात नाही, म्हणून त्याला 24ने भाग जाणार नाही, म्हणून ती संख्या 999 नाही. आपल्याला आहे ना, सुरुवातीलाच कंडिशन काय सांगितले, अशी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती ज्याच्यामध्ये 45 मिळवल्याच्या नंतर येणाऱ्या संख्येला 6, 8 व 12. 999च्या नंतरची आहे ना मोठी सर्वात संख्या 987, 987. याच्यामध्ये किती मिळवले आपण? 45 मिळवले. 7 आणि 5 12ला 2, हातच्याला 1, 8 आणि 4 12 आणि 1 13ला 3, हातचा 1, 9 आणि 1 10, 1032. 1032 या संख्येला 3 4 5 7 3 न भाग जातं आणि 8ने पण भाग जातो. ओके, तर आपण चेक करू या ठिकाणी 24ने भाग जातो का? 1032 या संख्येला 24ने भाग देतो. तर 24 चोक 96, 24 चोक किती? 96 झाले. ओके, 96 झाल्याच्या नंतर राहतात किती? 7, 24 त्रिक 72. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, अशी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या सांगा ज्याच्यामध्ये 45 मिळवल्याच्या नंतर त्यांना कशाने भाग जातं? 6, 8 व 12ने भाग जातं. 6, 8 आणि 12ने त्या प्रत्येक संख्येला भाग जातो ज्या संख्येला 24ने भाग जातो. कोणत्या संख्येला 24ने भाग जातो? 24ची कसोटी बघायची असेल तर त्याला अशी संख्या ज्या संख्येला 3ने आणि 8ने भाग जातं. 1032 एवढं ऍडिशन आलं 45 ऍड केल्याच्या नंतर. तर अंकांची बेरीज 1 + 0 + 3 + 2 किती होतात? 6, म्हणून याला 3ने भाग जातं. शेवटची 3 अंकी संख्या 032 आहे, तर याला 8ने भाग जातं, म्हणून या संख्येला 3 आणि 8ने भाग जातो, म्हणून 1032ला 24ने पण भाग जातं. आणि ती संख्या ज्याला 6, 8 आणि 12ने भाग जायला पाहिजे ती 24च्या पटीतलीच संख्या असते, हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आन्सर काय बनतं? 987, 987. भले 963 पण आन्सर असू शकतं, बट आपल्याला मोठ्यात मोठी संख्या विचारली म्हणून 999च्या अगोदर आपण कशाला चेक केलं? 987. ओके, तर हा सेन्स बनतो. प्रत्येक क्वेश्चनला बघितल्याच्या नंतर आपल्याला हे डिसाईड करायचं असतं की या क्वेश्चन सोबत आहे ना नेमकं जात असताना ना काय स्ट्रॅटेजी यूज करायला पाहिजे. हे नेहमी कशावरती डिपेंड करतं? प्रश्नाचं स्वरूप कसं दिलेलं आहे, पर्यायांचं स्वरूप कसं दिलेलं, व्हॉट इज द नेचर ऑफ द क्वेश्चन अँड व्हॉट इज द नेचर ऑफ द ऑप्शन्स. ओके, हे नेचर डिसाईड करतं की ना आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे याच्यावरती. म्हणून माझं सांगणं केवळ एकच आहे, या क्वेश्चनसाठी केवळ लसावी माहीत असणं उत्तर मिळत नाही. इथं लसावी माहीत असावं लागतं, इथं विभाज्यतेच्या कसोटी माहीत असाव्या लागतात, आणि इथं हे पण माहिती असावं लागतं की 6, 8 आणि 12ने भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? ती लसावी नसते, ती त्याच्या लसावीच्या पटीतली संख्या असते. कशी? पटीतली संख्या. आणि 1032 ही 24च्या पटीतली संख्या आहे. 24च्या पटीतली संख्या आहे जस्ट बिकॉज 24ने त्याला भाग चाललाय. ओके, आणि 987 मध्ये 45 मिळवल्याच्या नंतर अशी संख्या प्राप्त होते, म्हणून आपला आन्सर काय झालं? 987. समजलंय? आय होप इथपर्यंत डाऊट नसेल तर या ठिकाणी सेशनला विश्रांती देऊ.
तर एक सिंगल टाईपचे क्वेश्चन राहिलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आहे ना ते 5 क्वेश्चन घेऊ. कोणते क्वेश्चन असतील? 3 मित्र आहेत, एका वर्तुळाकृती मैदानाभोवती फिरतायत. पहिल्याला 2 मिनिट लागतात, दुसऱ्या मित्राला 3 मिनिट लागतात, तिसऱ्या मित्राला 4 मिनिट लागतात. एकदाच पाहायला सुरुवात केल्याच्या नंतर एकाच वेळी आहे ना पुन्हा किती वेळानंतर भेटतील असा क्वेश्चन असेल. किंवा असा क्वेश्चन असेल, एक घड्याळ आहे ज्याच्यामध्ये 3 घड्याळ आहेत. पहिला घड्याळ जो आहे प्रत्येक 3 मिनिटाला टोल देतो, दुसरा घड्याळ प्रत्येक 6 मिनिटाला टोल देतो आणि तिसरा घड्याळ प्रत्येक 12 मिनिटाला टोल देतो. एकदा आहे ना एकत्र टोल दिले तर नंतर ते एकत्र केव्हा वाचतील असा क्वेश्चन असेल. या टाईपचे जे क्वेश्चन राहिलेले ते उद्याच्या लेक्चरमध्ये ना डिस्कस करू. तोपर्यंत विश्रांती घेऊ, थांबू या ठिकाणी. सतत अविरतपणे ना अभ्यास करा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी, तीव्रता पर ध्यान मत दो, निरंतरता पर ध्यान दो, क्योंकि प्रगति प्रतिदिन उपस्थित रहने से आती है. ओके, ध्यानात ठेवा आणि कन्सिस्टंटली ना अभ्यास करत राहा. तर या ठिकाणी थांबू. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.